हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी निलेश चौधरी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आजच्या या सेशनमध्ये. तर आज आपण नेक्स्ट नवीन टाईप्सच्या पझल बघू. बघा, सो लेट अस स्टार्ट द पझल. फर्स्टली पझल रीड करू आपण. ठीक आहे. 8 पर्सन, त्यांची नावं आहे 8 पर्सन ABCDEFG अँड H आर गोइंग फॉर अ वेकेशन. वेकेशनला गेले आहे ऑन अ डिफरंट डेट्स, आयदर 12 or 21. कुठे आहे ते? वेकेशनला गेले आहे 8 पर्सन. डेट्स दिल्या याचा अर्थ क्लिअर झाला की मंथ मध्ये येईल, कारण डेट्स ज्या आहे 12 आणि 21 मंथ मध्ये येतात. तर मंथ्स कसे आहे? सिक्वेन्स असेंडिंग ऑर्डर मध्ये इन्क्रीज येईल. 8 पर्सन आहेत, 2 डेट्स दिले तर 4 मंथ आहे. 4 मंथ्स मार्च एप्रिल मे अँड ऑगस्ट. मार्च एप्रिल मे अँड ऑगस्ट. आता याच्यात पाहायचे 31 चे कोणते आहे आणि 30 डेज वाले कोणते आहे. इन द सेम इयर द नंबर ऑफ पर्सन गोज टू द वेकेशन बिटवीन, म्हणजे इथून पझल स्टार्ट झाली आहे. काय आहे? 8 पर्सन आहे. 8 पर्सन 2 डेटला, एक तर 12 नाही तर 21 आणि 4 मंथ्स आहे. ठीक आहे. 2 पॉसिबिलिटी काढतो मग मी आता. बघा, ते मंथ येईल. किती पर्सन आहे? तर एका मंथ मध्ये 2 डेट्स आहेत, तर इथे कसं क्लिअर? ठीक आहे. इथे आपण हे करून घेऊ, तारीख टाकावं लागेल ना, 12 आणि 21. त्याच्यानंतर हे कशी झाली? क्लिअर? ही पॉसिबिलिटी 1, ही पॉसिबिलिटी 2. 3 करता येतं, पण पाहू आपण. 2 ठीक आहे. ठीक आहे. इथे काय येईल? तर इथे मंथ येईल. मंथ सर्वात पहिल्यांदा 4 पैकी कोणता येतो? तो सिक्वेन्स वाईज जाईल. मार्च, त्याच्यानंतर एप्रिल, नेक्स्ट मे आणि मार्च मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. त्याच्यानंतर ऑगस्ट. ठीक आहे. आणि प्रत्येकाला डेट्स देऊन टाकू ना. 12 पहिल्यांदा आहे तर 12, 21, 12, 21, 12 डबल झालं. 21, 12, 21, 12. ते 12 आणि 21. क्लिअर झालं? एवढे 8 आहे. आता पझल स्टार्ट करू. बघा आपण पझल स्टार्ट करता काय? द नंबर ऑफ पर्सन गोज वेकेशन बिटवीन ए अँड ई इज 1 मोर दॅन द नंबर ऑफ पर्सन गोज बिटवीन H अँड B. त्याचं मिनिंग काय होतं? जेवढे ए आणि ई मध्ये गेले ते एक जास्त आहे कोणाच्या? H आणि B मध्ये गेल्या. पण कोण कुठे गेला, कोणत्या मंथ मध्ये गेला ते नाही आहे. तर मग कंडिशन लिहून घेऊ ना, काय आहे? आणि या दोन पैकी ए आणि ई आणि H आणि B कोणामध्ये जास्त पाहिजे आपल्याला? सर ए आणि ई मध्ये आहे. ए आणि ई मध्ये 1+1 जास्त आहे. H आणि B म्हणजे उलट होईल का? H आणि B मध्ये जेवढे येईल त्याच्यात 1 प्लस केल्यावर ए आणि ई येईल. तशीच लिहितो पहा. कंडिशन काय आहे? ए अँड ई मध्ये जेवढे आहे ते कोणाच्या इक्वल आहे? 1 प्लस करा H अँड B मध्ये. अशी कंडिशन होईल. ठीक आहे. जेवढे H अँड B मध्ये आहे ते 1 प्लस करा त्याच्यात ए आणि ई. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, डी अँड सी गोज वॅकेशन ऑन द सेम डेट. तर क्लिअर झालं का? तरी डी आणि सी ची डेट सेम आहे म्हणते. डी अँड सी ची डेट सेम आहे. डेट सेम आहे याचा अर्थ ते कोणत्या मंथ मध्ये आले का ते आहे का? नाही, फक्त डेट सेम आहे. 12 असेल तर सी ची 12 असेल तर डी ची 12 असेल. आणखी हिने दिलं आहे की डी वर आहे की सी वर आहे. ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर ए डज नॉट गो वॅकेशन ऑन ऑगस्ट. एवढं क्लिअर झालं की ए ऑगस्ट मध्ये तर नाही, म्हणजे 12 ऑगस्टलाही नाही आणि 21 ऑगस्टलाही नाही. त्याच्यानंतर एफ गोज टू द वॅकेशन वन ऑफ द मंथ्स विच हॅज 30 डेज. आता इथं क्लिअर झालं. एफ जो आहे तो कुठे आहे माहित नाही, पण तो कोणत्या मंथला आहे? ज्याच्यात एफ गोज ऑन वॅकेशन ऑन द वन ऑफ द मंथ्स विच हॅज 30 डेज. आता याच्यात 30 डेज वाले मंथ कोणते ते बघू. मार्च किती असतो? 31. एप्रिल 30 असतो. मे 31 अगेन्स्ट आणि ऑगस्ट अगेन 31. म्हणजे एफ साठी तर क्लिअर झालं. एफ कुठे येईल? एफ सर एप्रिल मध्ये येईल. आता 2 पॉसिबिलिटी आहे, 2 ठेवू ना आपण. कुठे?
एकदा एफ ठेवतो 12 ला आणि एकदा एफ ठेवतो कुठे 21 ला. क्लिअर झालं इथे. नेक्स्ट बघू. एच अँड बी गोज ऑन वॅकेशन डिफरंट मंथ्स. इथंच आहे ना, कारण आपण हे पाहिलं होतं ना, एच अँड बी मध्ये जेवढे आहे ते एक जास्त आहे कोणापेक्षा, पण एक प्लस करा ए मध्ये होतं. ठीक आहे. आता एच आणि बी डिफरंट आहे एवढं लक्षात ठेवायचं. तर आपण करणारच आहे भाऊ. आता त्याच्यानंतर द नंबर ऑफ पर्सन गोज टू द वॅकेशन बिफोर एफ इज सेम आफ्टर सी. इथून क्लिअर होतं सी साठी काय आहे, जेवढे एफच्या बिफोर आहे तेवढे सीच्या आफ्टर पाहिजे. पहिल्या ह्याच्यात एफच्या बिफोर किती आहे 2 आहे, तर सीच्या आफ्टर 1 2 सी 21 मेला येईल. त्याच्यानंतर 1 2 3 आहे, तर 1 2 3 सी येईल. मेलाच येईल फक्त 12 मे येईल. ठीक आहे. जेवढे एफच्या बिफोर आहे तेवढे सीच्या आफ्टर आहे. उलटे करू शकतो आपण, जेवढे एफच्या नंतर आहे ना तेवढे सीच्या बिफोर आहे. बघा एफच्या नंतर 1 2 3 4 5 आहे, तर सीच्या बिफोर 1 2 3 4 5 आहे. ठीक आहे. क्लिअर. त्याच्यानंतर जी डज नॉट गो वॅकेशन 21. जी जो आहे 21 नाही आहे, तर मग जी साठी जागा एकच आहे ना 12. जी 12 ला आहे मग समोर दिला आहे बट गोज इमिजिएटली आफ्टर बी. एवढा आहे कोण, जो जी आहे तो 12 ला आहे, कोणाच्या नंतर आहे इमिजिएट आफ्टर बी. म्हणजे बी जो आहे तो कितीला येईल, तर 21 येईल. क्लिअर झालं का. इथून जी आहे तो 21 नाही तर जी 12 आहे, आणि तो जी जो आहे तो इमिजिएट आफ्टर बी आहे, तर बी 21 पॉसिबिलिटी आहे का, ही कन्फर्म आहे की बी 21 असेल. तेव्हाच समोर येईल ना. जर सपोज इथे ठेवला बी, इथे ठेवला तर जी कुठे येईल 21, पण जी 21 नाही जी 12 ला यासाठी. तर मग कोणती जागा आहेत, दोन्ही वेगवेगळ्या मंथमध्ये येईल. बघा पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये कुठे कुठे येऊ शकतं, बी ठेवावं लागेल, बीच्या नंतर जी आपोआप येईल. बी जर इथे ठेवला तर जी साठी जागा नाही आहे, बी इथे ठेवला जी आहे, इथे जागा आहे. बी ला 21, जी ला 12. त्याच्यानंतर इथे पुन्हा नाही, एकच जागा आहे फर्स्ट पॉसिबिलिटीमध्ये. बी जर इथे ठेवला तर बीच्या इमिजिएट आफ्टर जी येतं, असंच म्हटलं आहे ना. जी जो आहे तो 21 नाही आहे, तर जी 12 आहे, आणि इमिजिएटली आफ्टर बी आहे, इमिजिएटली आफ्टर बी आहे. आता याच्यात दोन जागा आहेत, जी आणि सी. बी आणि जी इथे बसू शकतो आणि बी आणि जी इथे बसू शकतो. दोन जागा आहे, तर ठेवून देऊ ना आपण. एकच ठेवायचे ना आपल्याला, तर जर हे कॅन्सल झाली तर आपण ठेवू, किंवा एका ठिकाणी ठेवावं लागेल. कुठे ठेवायची आहे, तर इथे ठेवू का. हा, इथे ठेवू शकतो मी. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, तर वेगळ्या कलरने हे करतो मी. बी आणि एफ याच्यात दोन पॉसिबिलिटी येतात, इथे येऊ शकतात, इथे येऊ शकतात. मी इथे लिहितो, इथे बी येईल, इथे जी येईल. जर रॉंग झाली तर मग आपण इथे ठेवून बघू. ठीक आहे. आणि याच्यात तर क्लिअरच बसलाय. त्याच्यानंतर बघा, मोर दॅन 3 पर्सन गोज टू वॅकेशन इन द बिटवीन बी अँड डी. बी अँड डी मध्ये मोर दॅन 3 पाहिजे. तर याच्यात आता आपल्याला ही पाहिजे ना, ही तर झाली, हे याच्यात यायला नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि ए आणि ई मध्ये जेवढे आहे ते एक जास्त आहे कोणापेक्षा, एच आणि बी पेक्षा. तर ठीक आहे, आपल्याला कोण ठेवायचं आता, 3 पेक्षा जास्त पाहिजे. 3 पेक्षा जास्त पाहिजे तर पहिली पॉसिबिलिटी 4 ठेवतो. ठीक आहे. बी आणि डी मध्ये 4. आता बी तर इथे बसला आहे, तर 1 2 3 4 इथे येईल. डी इथे येऊ शकतो, पण एकदा इथे ठेवून बघू. त्याच्यानंतर याच्यात 1 2 3 4 डी इथे नाही येऊ शकत. 1 2 3 4 डी कुठेच नाही बसू शकत याच्यात, कारण मोर दॅन 3 पर्सन म्हणजे मिनिमम आपल्याला 3 तरी पाहिजे. मिनिमम 3 पाहिजे, पण 3 नाही, 4 तरी पाहिजे. तर 4 नाही आहे ना. 1 2 3 4 खाली जागाच नाही आहे, तर मग ही पॉसिबिलिटी रॉंग झाली आहे. तर मी त्याला रॉंग करतो. ठीक आहे. तर याच्यात याच्यात 2 पॉसिबिलिटी भेटल्या, तर त्याच वेळेला कंटिन्यू करू ना. काय होतं बघा, इथे एफ येईल, इथे सी येईल. ठीक आहे. इथे एफ सी, इथे बी आणि जी वेगळा घेतला होता, इथे बी आणि जी वेगळा घेतो. बी आणि जी साठी जागा ही होती. ठीक आहे. 2 आता वेगवेगळ्या पॉसिबिलिटी झाल्या. ठीक आहे. आता त्यांनी म्हटलं काय आहे, मग आता आपल्याला ए ठेवायचा आहे, ए आणि एच ठेवायचा आहे ना. पझल तर झाली, ए आणि एच ठेवायचा आहे. आणि हे लक्षात ठेवायचं आपल्याला, ही वाली कंडिशन काय होती, ही कंडिशन. आता याच्यात सेकंड पॉसिबिलिटी मध्ये काय, सी आणि डी ची जी डेट आहे ते सेम पाहिजे. सी ची इथे डेट किती आहे, किती डेट आहे, 12 मे ला आला सी, तर मग डी 12 मे ला येईल. डी इथे का बरं नाही, इथे जर ठेवला तर डेट्स चेंज होईल. तर ही बरोबर आहे. ठीक आहे. एवढं तरी बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे सी ला 12 आहे, तर जी ला पण
कुठे बी आणि जी, बी आणि जी मध्ये 3 पेक्षा जास्त वर जाईल ना, तर खाली तर जाणार नाही. 1 2 3 4 इथे डी पॉसिबल आहे का? हो, 4 कमीत कमी 4 पेक्षा जास्त पाहिजे, 5 पाहिजे. मग डी इथेच येईल कारण 4 झाले, 1 2 3 4 झाले तर 4 तर झाले, इथे डी आला. मग इथे C12 आहे, इथे C12 आहे. कंडिशन क्लिअर झाली कोणती? ही सी आणि डी च्या डेट्स सेम आहे, डिफरंट मंथ्स आहे, दोन्ही बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा आता ही तर बदल तर झाली ना, मग आपल्याला कंडिशनच काय होती? कंडिशन ही झाली, ही झाली. ए याच्यात नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. तर ए इथे तर नाही बसणार, ए या दोनपैकी इथे बसेल आणि या पॉसिबिलिटीमध्ये ए जागा हीच आहे, कोणती? ए इथेच बसेल. नाही सॉरी, इथं पण आहे ना, ठीक आहे, 2 आहे ए साठी जागा. आता ही कंडिशन बरोबर काय आहे? ए आणि ई मध्ये जेवढे आहे ते 1 मोर आहे, कोणापेक्षा? एच अँड बी मध्ये. तर एच ठेवावं लागेल कुठेतरी. सपोज एच जर इथे ठेवला मी, लिहितो मी, ते तुम्हाला समजेल. एच जर सपोज इथे ठेवला सेकंड पॉसिबिलिटी मध्ये, एच अँड बी मध्ये किती झाले मग? 1 2 3 4 5 5 आहे. तर ए आणि ई मध्ये किती यायला पाहिजे? तर ए आणि ई मध्ये 6. तर ए आणि ई साठी जागा तर ह्याच उरल्या, बरोबर आहे. तर 6 आहे का? 1 2 3 4 नाही. तर एच इथे नाही बसू शकत. एच इथे तर नाही बसू शकत. त्याच्यानंतर एच इथे नाही बसत, तर मग कुठे बसणार? एच इथे बसू शकतो का? एच सपोज इथे बसवला, दिसत आहे का? एच इथे जर बसवला, ठीक आहे, एच जर इथे बसवला तर एच आणि बी मध्ये 1 2 3 आहे, करेक्ट आहे. तर मग ए आणि ई मध्ये किती यायला पाहिजे? 4 यायला पाहिजे. तर ई इथे बसेल कारण ए इथे बसणार नाही. आणि मग ई आणि ए मध्ये 1 2 3 4 5 6 आहे, याच्यात 6 आहे. तर बी आणि एच मध्ये किती यायला पाहिजे? 5 यायला पाहिजे, तर तेही नाही आला. ठीक आहे, याच्यात एच साठी जागा नाही बनत आहे. एच जर ठेवला तर आपल्याला सगळं येतं, ठीक आहे, झालं. त्याच्यानंतर आणखी जर मी म्हटलं की एच एच इथे नाही, इथे नाही, तर मग ही पॉसिबिलिटी आपण दुसऱ्या याच्यात घेऊ ना, इथे घेऊ ना. इथे इथे एच बसेल का? एच इथे बसणार नाही कारण की त्यांनी क्लिअर केलं एच आणि बी गोज डिफरंट मंथ्स मध्ये आहे. तर ही तर पॉसिबिलिटी ठीक आहे, ही नाही केली. आता याच्या जागी आता एच पहिल्यांदा एच इथे ठेवला सपोज, तर एच आणि बी मध्ये किती आहे? 1. तर ए आणि ई मध्ये 2 येईल का? ए आणि ई साठी जागाच ती आहे, तर मग एच तर इथे नाही बसणार. त्याच्यानंतर एच सपोज इथे ठेवला, एच कुठे ठेवू? एच जर इथे ठेवू, एच सपोज इथे ठेवला, ठीक आहे, तर एच आणि बी मध्ये 1 2 3 आहे. तर ए आणि ई मध्ये 4 येईल का? 1 2 3 4. हो, ए इथे येईल का? ए इथे येईल. सर ए इथे नाही येऊ शकत, ए ऑगस्ट मध्ये नाही, तर ई इथे येईल आणि ए इथे येईल. ए आणि ई मध्ये किती येईल? 1 2 3 4 येईल आणि एच एन बी मध्ये 1 2 3. क्लिअर झालं. जेवढे एच एन बी आहे ते एक, त्याच्यामध्ये 1 प्लस केला तर ए आणि ई मध्ये होतं, तर मग क्लिअर होईल. काय आहे बघा, थांबा. इथे एफ आला, त्याच्यानंतर इथे काय घेतला मी? इथे ई घेतला ना, इथे ई येईल. ई आणि ए मध्ये 1 2 3 4 5 आणि इथे ए येईल. किती आहे? 1 2 3 4 आहे. तर ए आणि ई मध्ये 1 जास्त आहे कोणापेक्षा? एच एन बी. एच एन बी 1 2 3 एच. क्लिअर झालं? ही राईट आहे, ही रॉंग आहे. ठीक आहे, क्लिअर. जेवढे ए आणि ई मध्ये आहे ते 1 मोर आहे. ए आणि ई मध्ये 1 2 3 4 आहे, एच एन बी मध्ये 1 2 3 आहे. क्लिअर ही झाली, समजली. नेक्स्ट पझल बघा काय आहे. देअर आर 6 स्टॅक, वन अबव अनदर, वन ओव्हर अनदर, वन अबव अनदर. 6 स्टॅक आहे. आता हे वन अबव अनदर आहे. इच रॅक, 6 रॅक आहे. त्या रॅक मध्ये काय आहे? इच रॉक हॅज बिलॉंग टू 6 डिफरंट पर्सन. म्हणजे ते 6 रॅक एकावर एक ठेवले आहेत, ते 6 पर्सन आहे. ठीक आहे, आणि जेवढी छोटी पझल आहे ना तेवढी पॉसिबिलिटी खूप जास्त वाढते. आता ही छोटी दिसायला छोटी आहे, पण पझल खूप जास्त कन्फ्यूज करणारी असतात. ओनली 2 belongings are same. नो 2 belongings are same. आता त्यांचं म्हणणं आहे 6 रॅक आहे, एकावर एक ठेवलेले आहे. त्या 6 रॅक मध्ये पर्सन आहे आणि
पर्सन मध्ये काहीतरी कंटेंट आहे, ठीक आहे. म्हणजे दोन व्हेरिएबल एक आहे. एल हॅज केप्ट स्टेशनरी आयटम ऑन हिज रॅक, म्हणजे एल जो आहे तो त्याच्या रॅकमध्ये काय ठेवत आहे, स्टेशनरी. म्हणजे स्टेशनरी हे काय झालं, वेगळं व्हेरिएबल झालं ना, ठीक आहे. तर 6 आहे, माहित नाही आपल्याला वन अबोव अनदर ठेवला तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं, एल जो आहे तो स्टेशनरी ठेवतो, ठीक आहे. त्याच्यानंतर एल जवळ स्टेशनरी आहे. देअर आर 2 रॅक्स बिटवीन द वन विच हॅज फर्स्ट एड अँड द वन हू बिलॉंग्स टू ए. आता इथं क्लिअर करायचं, आपल्याला 6च पर्सन आहे तर 2 रॅक आहे म्हणते. कशा कशात, ज्याच्याजवळ फर्स्ट एड बॉक्स आहे आणि जो ए आहे तो. तर मग क्लिअर करू ना, दोन ठेवता येतं ना आपल्याला. बघा सपोज मी इथे ए ठेवला, ए इथे काय ए माहित नाही कोण आहे तर 1 2, इथे काय येईल, इथे फर्स्ट एड बॉक्स येईल. व्हेरिएबल एक झाला ना, 2. किती रॅक झाल्या आता, 1 2 3 4 झाल्या, ठीक आहे. उलटे येतो ना, फर्स्ट एड बॉक्स वर ठेवला तर मी सपोज इथे फर्स्ट एड ठेवला, फर्स्ट एड इथे ठेवला आहे 1 2, इथे काय येईल, क्लिअर झालं. 4 बॉक्स ठेवलेच आहे. एकदा फर्स्ट एड खाली ठेवला, एकदा ए खाली ठेवला, त्याच्यामध्ये 2 आहे. त्याच्यानंतर टी हॅज हिज रॅक इमिजिएटली बिलो दॅट ऑफ जे. जे टी रॅक आहे ती जेच्या इमिजिएट बिलो आहे, म्हणजे जे इमिजिएट अबाऊ राहील ना. पण एवढं लक्षात ठेवायचं, जे आणि टी ऍडजसेंट पर्सन आहे, जे वर पाहिजे टी खाली पाहिजे. क्लिअर, त्यांनी क्लिअर केलं. त्याच्यानंतर टी हॅज इमिजिएटली बिलो जे. बुक्स आर केप्ट इमिजिएटली बिलो ज्वेलरी. आणखी पुन्हा दोन्ही कंटेंट दिले, बुक्स आणि ज्वेलरी ते वेगळे आहे. बुक्स आर इमिजिएटली बिलो ज्वेलरी, म्हणजे ज्वेलरी जिथे येईल, JEW येईल, ज्वेलरी जिथे येईल त्याच्या इमिजिएट बिलो बुक्स येईल. जसं टी हा इमिजिएट बिलो जेचा आहे. त्याच्यानंतर द रॅक इमिजिएटली अबव दॅट ऑफ बी हॅज फर्स्ट एड बॉक्स. त्याचं मिनिंग होतं, द रॅक, जी रॅक आहे कोण, द रॅक इमिजिएटली अबव बी, बीच्या इमिजिएट अबव फर्स्ट एड पाहिजे. बीच्या फर्स्ट एड ठेवलाय आपण, तर बी कुठे येईल, बी इथे येईल. बीच्या इमिजिएट अबव फर्स्ट एड आहे. त्याच्यानंतर इथे बीच्या इमिजिएट अबव, इथे बीच्या इमिजिएट अबव पाहिजे, सॉरी, तर बी याच्या खाली येईल ना फर्स्ट एड बॉक्सच्या, तर बी इथे येईल. क्लिअर. रॅक पाहायच्या किती आहे आपल्याला, टोटल 6 रॅक ठेवायचे. आता 1 2 3 4 5, इथे 5 झाले, एक ठेवायची, एक वर येऊ शकते, एक खाली येऊ शकते. त्याच्यानंतर इथे 4च आहे. त्याच्यानंतर इडिबल्स आर केप्ट इमिजिएटली अबाउ द रॅक ऑफ आय. ज्याच्यात मध्ये इडिबल्स आहे तो आयच्या जस्ट वर आहे, तर कुठे माहित नाही ना. तर एवढं लिहून ठेवू, काय आहे कंडिशन मध्ये लिहितो बघा. इडिबल्स ज्याच्यातही राहील, इडिबल्स आर केप्ट इमिजिएटली अबव आय. आयच्या अबव म्हणजे आयच्या जस्ट वर इडिबल पाहिजे. हे क्लिअर झाली. क्लिअर कंडिशन लक्षात ठेवा, ही क्लिअर आहे, ही क्लिअर आहे, आणि हा तर स्टेशनरी घेऊनच. त्याच्यानंतर इडिबल आयच्या जस्ट अबव आहे. बॅग्स आर केप्ट, आता बॅग्स वेगळ्या आहे, कंटेंट आहे. बॅग्स आर केप्ट ऑन द टॉप मोस्ट रॅक. क्लिअर झालं, बॅग टॉप मोस्ट राहील, बट दे डू नॉट बिलॉंग टू ए. बॅग्स जो आहे टॉपमोस्ट आहे त्याला ए नाही ठेवायचं म्हणतात. याच्यात 1 2 3 4 5, तर बॅग्स कुठे येईल, बॅग्स इथे येईल, बॅग्स इथेच येईल, ठीक आहे. बॅग्स इथे घेऊ, बॅग्स ए ला नाही आहे, तर मग सिक्वेन्स हा झाला. सगळ्यात वर बॅग्स ए, त्याच्यानंतर हा माहित नाही, हा माहित नाही, हा फर्स्ट एड आणि लास्ट बॉक्स. त्याच्यानंतर इथे 1 2 3 4च झाले ना, वर 2 येऊ शकतात, वर ऍटलिस्ट एक तरी येईल, कारण की बॅगला वर ठेवावं लागेल. मग एच्या खाली वेगळं. इथे बॅग्स क्लिअर झाले, 6 पोझिशन क्लिअर झाले, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता जे नाही आहे इथं बॅग्स नाही आहे, तर एवढं लक्षात ठेवायचं, बॅग टॉप मोस्ट आहे आणि ए नाही पाहिजे. त्याच्यानंतर द रॅक ऑफ एल बिलो दॅट ऑफ एज बॅग. ज्यात जो एल आहे तो एच्या खाली पाहिजे. आता एल एच्या खाली कुठेही बसू शकतो, ठीक आहे.
कंडिशन तर पूर्ण झाली ना. आता इथे एल ला ए खाली बसवासाठी एल इथे ठेवावंच लागेल ना, एटलिस्ट एक तरी. ठीक आहे, एल जर इथे ठेवला तर किती झाले स्टॅक? 1 2 3 4 5 स्टॅक झाले. हा 6th वाला बॅग्स ठेवावा लागेल. का बरं? कारण की बॅग्स जो आहे तो टॉप मोस्ट आहे आणि ए नाही आहे, तर इथे 6 झाले, इथे 6 झाले. क्लिअर झालं? 6 6 झाले. हां, त्याच्यानंतर बघा आता इथे एल कुठेही ठेवू शकतो. आता ही तर झाली. मग आता आपल्याला एक एक कंडिशन ठेवावं लागेल आणि एल जो आहे, एल कुठे आहे? एल जवळ स्टेशनरी आहे, तर स्टेशनरी. आता इथे एल नाही बसू शकत. त्याच्यानंतर कोणती कंडिशन? ही घ्या, ती घ्या किंवा ही घ्या. काय कोणती घेऊ शकतो सर? ही घेऊ, ही घेऊ, ही घेऊ, कोणती घेता येतं? जेच्या जस्ट बिलो टी पाहिजे. आता जेच्या जस्ट बिलो टी इथे बसू शकते फक्त, कारण इथे ऑलरेडी नाही आहे 2 ॲडजस्टंट पर्सन खाली, तर जे इथे येईल. जे काय बुक्स आहे आणि टी कोण फर्स्ट एड घेऊन आहे, ही झाली. त्याच्यानंतर ही ठेवू ना, काय आहे? ज्वेलरी वर पाहिजे, बुक्स खाली पाहिजे. जागा इथे आता 2 आहे. इथे ज्वेलरी बुक्स बसू शकतं, इथे ज्वेलरी बुक्स बसू शकतं. फक्त हे मग ही कंडिशन काय आहे? ही वाली ठेवू. काय आहे? काय कंडिशन आहे? इडिबलच्या जस्ट बिलो कोण पाहिजे? आय पाहिजे. तर आता आय साठी जागाच सर ही उरली आहे, ते इडिबल इथे येईल. इडिबलच्या जस्ट आता झालं ते वाली ज्वेलरी सर इथे येईल आणि बुक्स खाली येईल. ठीक आहे, इथे कंडिशन नाही बसत आहे, कुठेच नाही बसत आहे. खूप पॉसिबिलिटी येत आहे. तर ही रॉंग आहे, ही राईट आहे. हा रॅक ठेवले आहे अशा येईल. ठीक आहे, अशी येईल. सगळ्यात वर कोण आहे? बुक्स, बॅग्स आहे. बॅग्स जे पाशी आहे. फर्स्ट एड टी पाशी आहे. इडिबल बी पाशी आहे. ज्वेलरी आय पाशी आहे. बुक्स ए पाशी आहे आणि एल पाशी स्टेशनरी आहे. असा सिक्वेन्स. ठीक आहे. सो नेक्स्ट बघा काय आहे. सर्टन नंबर ऑफ पर्सन. जसं म्हटलं सर्टन नंबर ऑफ पर्सन, तसा एक क्वेश्चन तर कन्फर्म आहे की टोटल नंबर ऑफ पर्सन किती बसतात. आता कुठे आहे बघा, वर सिटेड इन अ सर्क्युलर फेसिंग द आउटसाइड. 6 काही नंबर आहे ते कुठे बसले आहे? सर्क्युलर टेबल, म्हणजे सर्कलमध्ये बसले आहे आणि फेसिंग आउटसाइड आहे, इनसाइड नाही आहे. तर लेफ्ट राईट लक्षात ठेवा. द इन्फॉर्मेशन इज अबाउट ओनली अ फ्यू ऑफ देम इज नोन. म्हणजे आहे की काही लोकचे नाव माहीत आहे, बाकीच्यांची नाव नाही माहीत ना. नो टू पर्सन सिटेड टुगेदर अकॉर्डिंग टू द नोन इन्फॉर्मेशन. क्लिअर लक्षात ठेवायचं. त्यांनी क्लिअर म्हटलं की नो टू पर्सन सिटेड टुगेदर अकॉर्डिंग टू द नोन इन्फॉर्मेशन. म्हणजे ज्यांची इन्फॉर्मेशन, जेही पर्सन बसेल त्या सर्कलमध्ये, ते 2 जण सोबत नाही बसणार. एकाच जर तरी त्यांच्यामध्ये राहील, डिपेंड करतं. त्याच्यापेक्षा जास्त पण ॲडजस्टंट पर्सन नोन नाही पाहिजे. बघा, आणि समोर दिलं आहे, त्यांनी काय दिलं आहे समोर? लेस दॅन 20 पर्सन सिटेड इन अ सर्क्युलर टेबल. इथे क्लिअर केलं की जेवढेही सर्कलमध्ये बसेल तर 20च्या कमीच बसेल. जर 20 झालं तर मग आपली पझलच रॉंग आहे. ठीक आहे. 4 पर्सन सिटेड बिटवीन एस अँड टी. एस अँड टी मध्ये 4 आहे. एकदा लेफ्ट साइड घेऊ, एकदा राईट साइड घेऊ. ठीक आहे, 2 पॉसिबिलिटी आहे, तर 2 पॉसिबिलिटी करून आपण. ठीक आहे, काय आहे? सगळे आउटसाइड आहे, एवढं लक्षात ठेवायचं. बघा, एस इथे घेतो मी आणि नोन पर्सन हे जवळ नाही, आता हे आउटसाइड आहे. ठीक आहे, 1 2 3 4. इथे काय येईल? इथे टी येईल. कोणत्या साईडने गेला? इकडे गेला सर, इकडे काढा ना एकदा. ते एस इथे येईल, आउटसाइड आहे. 1 2 3 4. हे कोण येईल? टोटल नंबर खाली मधात लिहितो मी. त्याच्यानंतर बघा, 1 पर्सन सिटेड बिटवीन टी अँड डब्ल्यू. टी अँड डब्ल्यू मध्ये एक पर्सन आहे, पण कुठे बसू शकतो ना? इकडे समोर. याच्यातही वेगवेगळी पॉसिबिलिटीज वेगळी आहेत, मग लिहून ठेवू ना. टी आणि डब्ल्यू मध्ये एक पर्सन आहे. क्लिअर? नेक्स्ट. आता जर त्यांनी डायरेक्शन दिली की राईट किंवा लेफ्ट असतं तर मग क्लिअर झालं असतं. पण 1 पर्सन आहे, टी अँड डब्ल्यू. त्यानंतर व्ही वॉज सिटेड एक्झॅक्टली बिटवीन एस अँड यू.
एस अँड यू मध्ये कोण आहे? व्ही. व्ही हा एक्झॅक्ट बसून आहे एस अँड यू मध्ये. पुन्हा एस कुठे आहे, यू कुठे आहे माहित नाही ना, एवढं लक्षात ठेवायचं. व्ही जो आहे तो एक्झॅक्टली बसून आहे. एक्झॅक्टली बसून आहे म्हणजे तो असाही बसू शकतो, तो एक्झॅक्ट पाहिजे. म्हणजे एकतर त्यांच्यामध्ये व्ही अँड यू, एस अँड यू मध्ये किती पाहिजे? 3 पाहिजे, मिनिमम 3, 5, 7 ऑड नंबरमध्ये पाहिजे. तर व्ही जो आहे एक्झॅक्टली बसून आहे कशामध्ये? एस. आणि एस अँड यू कुठे कुठे कुठेही असू शकतो ना, एस अँड यू ची तर पोझिशन चेंज होऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर मोर दॅन 3 पर्सन्स वर सीटेड बिटवीन व्ही अँड एक्स. एक्स, व्ही आणि एक्स मध्ये मोर दॅन 3 आहे, 4 असतात, 5 असू शकतात. कोणती डायरेक्शन सांगेल ना. वेन काउंटेड फ्रॉम लेफ्ट ऑफ व्ही. व्ही च्या लेफ्टला पाहिजे. म्हणजे काय आहे? व्ही आणि एक्स मध्ये किती पर्सन पाहिजे? मोर दॅन 3 म्हणजे 3 प्लस. आणि कुठून? 3 प्लस कुठून? लेफ्ट ऑफ व्ही, व्ही च्या लेफ्टला. हा बाहेर पाहताय ना. क्लिअर. एक्सची तर सांगता येत नाही. त्यानंतर 4 पर्सन सीटेड बिटवीन यू अँड डब्ल्यू. यू अँड डब्ल्यू मध्ये किती आहे? 4 आहे. तेही नाही माहित आपल्याला. ठीक आहे ना, कारण कोणीच ठेवला नाही. यू अँड डब्ल्यू मध्ये 4 आहे. यू अँड डब्ल्यू मध्ये 4. एक्स वॉज सीटेड थर्ड टू द राईट ऑफ टी. आता इथे झालं एक्स जो आहे टीच्या थर्ड राईटला आहे. आपण टी दोन्हीकडे काढले आहे. टी इथे आहे, एकदा इथे टी आहे. तर मग एक्स जो आहे तो एक्स वॉज सीटेड थर्ड टू द राईट ऑफ टी. टीच्या थर्ड राईटला एक्स आहे का? बघू. याची टीची राईट खाली येईल. फर्स्ट, सेकंड, थर्ड. इथे इथे कोण येईल? इथे एक्स. क्लिअर. एक्स झाला तिथे. हा, याच्यात वर जाईल 1, 2, 3 येईल. क्लिअर. हा इथे एक्स आला, हा इथे एक्स. त्याच्यानंतर बोथ डब्ल्यू अँड यू आर टू द लेफ्ट ऑफ टी. जे बोथ डब्ल्यू अँड यू आर सीटेड टू द लेफ्ट ऑफ टी. टीच्या लेफ्टला आहे डब्ल्यू आणि कोण? डब्ल्यू आणि यू. म्हणजे इकडे येईल ना, लेफ्ट इकडे जाईल आणि हा खाली येईल. डब्ल्यू आणि यू याच्यातच बसेल कुठेतरी. डब्ल्यू आणि यू सीटेड. डब्ल्यू अँड यू आर सीटेड टू द लेफ्ट ऑफ टी. व्ही वॉज थर्ड टू द राईट ऑफ एस. इथे क्लिअर झालं. व्ही जो आहे व्ही थर्ड राईट ऑफ एस. एसचा थर्ड राईट आता इकडे जाईल. 1, 2. इथे कोण येईल? इथे कोण येईल? व्ही येईल. याचा थर्ड राईट, फर्स्ट, सेकंड, थर्ड इथे येईल. इथे व्ही येईल. आणि एवढं लक्षात ठेवायचं, 2 नोन पर्सन सोबत नाही बसत. इथे बसले का नाही, वेगवेगळे आहे. इथे कोणी ना कोणी मदत आहेच. त्याच्यानंतर आता पझल तर झाली ना, तर आपल्याला नंबर ऑफ पर्सन फाइंड आउट करायचे. आणि त्याच्यानंतर बघा एस अँड व्ही मध्ये एक्झॅक्ट एस अँड यू मध्ये व्ही एक्झॅक्ट आहे. म्हणजे एस अँड व्ही मध्ये जेवढे पर्सन असेल तेवढेच व्ही आणि यू मध्ये येईल. बघा एस अँड व्ही मध्ये किती पर्सन आहे? 2 आहेत. तर व्ही आणि यू मध्ये पण 2 पर्सन राहायला पाहिजे. व्ही आणि यू इथे म्हणजे एस अँड यू मध्ये एक्झॅक्ट आहे व्ही. एक्झॅक्ट म्हणजे काय होतं? किती किती 5 पर्सन आहे तर थर्ड नंबरचं. क्लिअर. जवळजवळ तर येणार नाही ना, कारण की हे तिन्ही पर्सन नोन नाही येईन एका जवानात. ठीक आहे. तर 2-2 पर्सन आहे. व्ही एस अँड व्ही मध्ये 2 पर्सन आहे. व्ही आणि यू मध्ये 2 पर्सन आहे. याच्यात एस अँड व्ही मध्ये 2 पर्सन आहे. ठीक आहे ना. तर व्ही अँड यू मध्ये 1, 2 यू इथे येईल. यू इथे येईल ना. तर ही राईट आहे का? नाही सर, ही राईट नाही आहे. रॉंग होईल. का बरं रॉंग होईल? त्यांनी क्लिअर म्हटलं होतं की नो 2 पर्सन सीटेड टुगेदर अकॉर्डिंग टू द नोन. 2 नोन पर्सन सोबत नाही पाहिजे. टी आणि यू सोबत झाला तर ही रॉंग झाली. ठीक आहे. आता याच्यात बघू. रॉंगला रॉंग करून टाकतो, रफ करतो. हेच केलं बरं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता पझल तर झाली आपली. ठीक आहे. आता टी अँड डब्ल्यू मध्ये एक आहे का? बघा हे टी अँड डब्ल्यू एक पाहिजे. तर 1, 2 डब्ल्यू इथे येईल का? इथे नाही येऊ शकत, कारण की हा एक्स आहे ना. तर टी अँड डब्ल्यू
डब्ल्यू इथे येईल, हा नोन पर्सन इथे असता तर नोन पर्सन झाली असती. ठीक आहे. त्याच्यानंतर यू अँड डब्ल्यू मध्ये 4 आहे बघा, यू अँड डब्ल्यू मध्ये 4 पाहिजे. तर आता इकडून जर गेलं तर यूच्या लेफ्ट साईडनं तर खूप सारे बसले आहे, मग राईट साईड 1 2 3 4 एवढे झाले 4. म्हणजे आता टोटल नंबर ऑफ पर्सन तर क्लिअर झाले आपल्याला. टोटल किती झाले बघा, एस पासून काउंट करू. ठीक आहे, इकडून अशी एस याला 1 घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. टोटल तर किती आले, 18% तर क्लिअर झाले, टोटल 18 आले. ठीक आहे, ही झाली आपली. आणखी काय, ही झालेली आहे ना. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, हे काय होती ही वाली कंडिशन होती, व्ही आणि एक्स मध्ये 3 पेक्षा जास्त पाहिजे. कुठून, व्हीच्या लेफ्ट साईडवरून. इथे दिलेलंच आहे बघा, कुठे आहे, हां, मोर दॅन 3 persons वर सीटेड बिटवीन व्ही अँड एक्स वेन काउंटेड फ्रॉम लेफ्ट ऑफ व्ही. व्हीच्या लेफ्टला, तर व्हीची लेफ्ट इकडे येईल की वर जाईल, खाली 1 2 3 4 इथे येईल का, इथे 4 3 पेक्षा जास्त पाहिजे तर 4 इथे आले. इथं तर पॉसिबिलिटी नाही आहे कारण की नोन पर्सन आहे. इथे नाही बसू शकत, इथेही नाही बसू शकत, इथेही नाही बसू शकत. बरोबर आहे. एक्स तर ऑलरेडी बसला आहे ना, एक्स ऑलरेडी ही कंडिशन झाली आहे. किती आहे, 1 2 3 4, मिनिमम 3 4 पाहिजेच, 3 पेक्षा जास्त. एक्स इथे आला, कंडिशन क्लिअर झाली. कोणीही नोन पर्सन सोबत आहे का बघा, नोन पर्सन सोबत असेल तर आपली चुकली. नोन पर्सन सोबत नाही आहे, टोटल नंबर 18 झाले. ठीक आहे, तर ही पझल राईट झाली. सगळ्या ऑलरेडी आली आहे, आपण तेच चेक करत होतो, मला वाटलं वेगळं का ठेवायचं. ठीक आहे. सो आज आपण 3 पझल पाहिल्या. तर तिन्ही पझल इम्पॉर्टंट आहे, व्हेरिएबल सोबत आल्या आणि पॉसिबिलिटी खूप सारी जास्त होते. केअरफुली रीड केलं तर पझल इझिली आहे. ठीक आहे. सो अशाच काही पझल आपण पुन्हा, आता सिरीजच आहे तर सिरीजमध्ये पझल येईलच, फक्त काय येईल, डिफिकल्टी लेवल कमी जास्त होईल आणि टाइप्स नाही चेंज होणार, फक्त व्हेरिएबल चेंज होणार. सो थँक्यू ऑल ऑफ यू.